डाबर इंडिया लिमिटेडच्या वतीनं पुण्यात पुदिना द वंडर हर्ब या विषयावर विशेष मीडिया संवादाचे आयोजन करण्यात आले. JM रोडवरील परंपरा डायनिंग येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात पुदिन्याचे आरोग्य, आयुर्वेद आणि आधुनिक जीवनशैलीतील महत्त्व यावर सविस्तर माहिती देण्यात आली. पचन सुधारण्यापासून शरीराला ताजेतवाने ठेवण्यापर्यंत पुदिन्याचे विविध फायदे यावेळी उलगडण्यात आले. नैसर्गिक आणि आयुर्वेदिक घटकांकडे वाढता कल पाहता दैनंदिन जीवनात पुदिन्याचा वापर अधिक प्रभावी ठरत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. नमस्कार, मेरा नाम दिनेश कुमार, मैं सीनियर मैनेजर कॉर्पोरेट कम्युनिकेशन डाबर इंडिया लिमिटेड से. आज हमने पुणे में एक कैंपेन लॉन्च किया है. वो कैंपेन है आयुर्वेद को प्रमोट करना. जैसे कि आप जानते हैं, पुणे में गर्मी एकदम अपनी भीषण रूप धारण कर चुकी है. 40 डिग्री 41 डिग्री गर्मी है. तो ऐसे में स्वास्थ्य से रिलेटेड प्रॉब्लम्स सब स्वाभाविक है. तो ऐसे में हमारे आयुर्वेद में ऐसी बड़ी जड़ी बूटियां हैं जो लिखी गई हैं कि जब गर्मी बढ़ती है उसमें आपको ऐसे जड़ी बूटियां हैं जो फ़ायदा करती हैं, और वो जड़ी बूटी आपको आपके किचन में ही मिल जाएगी. आपको कहीं बाहर जाने की ज़रूरत नहीं है. उनमें से एक जड़ी बूटी है पुदीना. पुदीना गर्मियों के लिए इतनी फ़ायदेमंद है, चाहे वो गर्मी से रिलेटेड, पेट से रिलेटेड प्रॉब्लम हो, चाहे स्किन से रिलेटेड प्रॉब्लम हो. गर्मी में हम लोग जंक फूड खाते हैं तो पेट ख़राब होने की समस्या, या गर्मी में धूप में हम निकलते हैं तो लू लग जाती है, उससे बचाव के लिए ऐसी बहुत चीज़ों में हमारे को पुदीने का फ़ायदा है. तो ये आज हम जन जागरूक करना चाहते हैं कि जब भी गर्मी आए तो आप पुदीने का सेवन करिए. पुदीने का सेवन करके आप अपने और अपने परिवार का स्वास्थ्य देखभाल कीजिए. नमस्कार, माझं नाव डॉक्टर निकिता चंद्रसेन जगताप. आय एम MD इन रोगनिदान आणि माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे सिंहगड रोड वडगावमध्ये. गेले 1 वर्ष झालं माझी प्रॅक्टिस चालू आहे. पूर्ण प्युअर आयुर्वेदिक फॉर्म आहे प्रॅक्टिस. आणि पुदिनहरा या ड्रगबद्दल सांगायचं झालं तर 5000 वर्षापूर्वी आपल्याला ग्रंथांमध्ये ऑलरेडी पुतिहा नावाच्या संस्कृत नेममध्ये पुदिनहरा हे पुदिना हे ऑलरेडी नमूद आहे. तर सर्वात पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं त्याचे रिझल्ट्स आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये दिसतात. पचनाच्या संस्थांवरती हे खूप चांगलं काम करतं. डेंटल कॅरीज असतील किंवा हिरड्यांना सूज आली असेल, दाढ दुखत असेल, तर अशावेळी अँटीबॅक्टेरियल असेल किंवा एक हिलिंग म्हणून खूप चांगलं काम करतं पुदिनहरा. कोणत्याही फॉर्ममध्ये घेऊ शकता. पुदिनाची चटणी असेल किंवा पुदिनहरा जे आता ऑइल फॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल आहे, किंवा अशा पद्धतीने आपण त्याचे कॅप्सूल्स पण घेऊ शकतो. तर या फॉर्ममध्ये आपल्याला ते खूप चांगलं काम करतं. त्यानंतर ॲनल्जेसिक म्हणून ते काम करतं, पेनकिलर म्हणून ते चांगलं काम करतं. दुसरी गोष्ट म्हणजे पचनविकार. जेव्हा ब्लोटिंग होतं, गॅसेस होतात किंवा अपचन झालेलं असतं, हायपर ॲसिडिटी झालेली असते, छातीत जळजळ असणे किंवा पोटात आग पडणे, अशावेळी पुदिनहरा खूप चांगलं काम करतं. मूळतः ते कटू उष्ण असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे चव त्याची हलकीशी तिखट आहे, पण त्याचं एक प्रभावाने काम करतं, म्हणजे कूलिंग इफेक्ट म्हणून चांगलं काम करतं. दुसरी गोष्ट म्हणजे ते वात आणि पित्त शामक सांगितलेलं आहे. याचा अर्थ की कफाचे आजार असतील, वाताचे आजार असतील, तर त्याच्यावरती ते खूप चांगलं काम करतं. वातानुलोमन म्हणजे काय की जेव्हा ब्लोटिंग असेल किंवा पोट फुगलेलं आहे, गॅसेस भरपूर झालेले आहेत, तेव्हा गॅसेस पास होण्यासाठी पुदिनहरा किंवा पुदिना हे खूप चांगलं काम करतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जंक फूड खाल्लं जातं किंवा ऑइल जड पदार्थ खाल्ले जातात, पचायला जड असलेलं अन्न खाल्लं जातं किंवा खूप प्रमाणात ऑइली फूड खाल्लं जातं, अशावेळी पोट फुगणे, छातीत जळजळल्यासारखं होणे, अशावेळी ते पुदिनहरा खूप चांगलं काम करतं. दुसरी गोष्ट म्हणजे की जे पचनाच्या विकारामधून उद्भवणारे पाईल्स आहेत, तर यामध्ये पण आपल्याला जे नॉन ब्लिडिंग पाईल्स आहेत की फक्त कोंब येतात, तर अशावेळी पुदिनहरा खूप चांगलं काम करतं. कसं काम करतं तर पचन चांगलं करून दीपन पाचन म्हणून चांगलं काम करतं. म्हणजे काय, कार्मिनेटिव्ह म्हणून काम करतं. म्हणजे आपली जी डायजेस्टिव्ह पॉवर सांगितलेली आहे, डायजेस्टिव्ह फायर म्हणून जे सांगितलेली आहे, तर ती प्रदीप्त करतं. दुसरी गोष्ट पचन सुधारवतं. पेरिस्टाल्सिस मुवमेंट व्यवस्थित कंटिन्यू करतं. म्हणजे अन्न ग्रहण करण्यापासून, अन्ननलिकेपासून पोटामध्ये ढकलण्यापासून, आतड्यांमध्ये अन्न ढकलण्यापासून जे पेरिस्टाल्सिस मुवमेंट आहे, तर ती प्रॉपर रेग्युलेट करण्याचं काम पुदिनहरा करतं. हल्लीचं जे आपलं सेडेंटरी लाईफस्टाईल आहे की बैठे काम भरपूर झालेलं आहे, त्याच्यामुळे पेरिस्टाल्सिस मुवमेंट होत नाही. तुम्ही बघत असाल की बैठे काम करणाऱ्यांना पाईल्सचा त्रास, पचनाचे विकार, परत ब्लोटिंग, ॲब्डोमिनल डिस्टेन्शन, पोट फुगल्यासारखं वाटणं, हे समस्या भरपूर दिसून येतात. तर अशावेळी पुदिनहरा किंवा पुदिना हे खूप चांगलं काम करतं.